करतो. 10वी अ ते फ सुलक हायस्कूल बार्शीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी इथं स्वागत करतो. आपण आता 10वीच्या भूमितीमधल्या 4थ्या धड्याच्या बाबतीत सराव संच 4.2 या इथे आलेलो आहोत. याच्या आधीचे आपण सर्व सराव संच वगैरे सोडवलेले आहेत. सराव संचातले प्रत्येक गणित आपण सोडवले आहेत. आता आपण सराव संच 4.2 सुरू करूया. मी आता व्हाईट बोर्ड सुरू करतो. सगळेजण मोबाईल आडवा करा. काय म्हणले बघा, पहिलं कन्स्ट्रक्ट ए ट्रायंगल. टँजंट, एक स्पर्शिका तयार करा. कन्स्ट्रक्ट ए टँजंट, वर्तुळाची स्पर्शिका तयार करा. पी बिंदूतून जाणारी आणि वर्तुळाची रेडियस आहे, त्रिज्या आहे 3.2 सेंटीमीटर. काढा पटकन 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. तीन 3.2 हे पुढे वाढवा. पी नाव द्या. काल घेतले हे, पण पुन्हा रिपीट होतंय. सराव, म्हणूनच सराव संच म्हटलंय, प्रॅक्टिस सेट. तिथं पॉइंट त्यांनी एम सांगितलाय. एम, या एम वर टोक ठेवून 2 चाप मारा त्याच किरणाला. इथं आणि इथं थोडस अंतर घेऊन कर्कटक मध्ये 2 चाप मारले. आता हा रेषाखंड झाला. 2 चाप जिथं छेदले तिथं तो त्या 2 बिंदू पासून. मग आता त्यांच्यावर टोक ठेवायचं, निम्म्यापेक्षा जास्त घेऊन वर आणि खाली चाप मारायचे. आणि अशी रेषा काढायची. एल नाव द्यायचं. इकडं कुठेतरी एखादी त्रिज्या दाखवा आणि 3.2 असं लिहा. 3.2 सेंटीमीटर. असंच सेम स्टाईल दुसरं गणित. दुसरं गणित 2.7 सेंटीमीटरचं त्रिज्येचं वर्तुळ घ्या. तुम्हाला वाटेल तिथं एम बिंदू घ्या, पण वर्तुळावर घ्या आणि त्याच्यातनं जाणारी स्पर्शिका काढा. पुन्हा तेच आहे. एम बिंदू घेतला, ओ सेंटर, ही 2.7 रेडियस पुढे वाढवा. ओ वर टोक ठेवून, सॉरी एम वर टोक ठेवून दोन्हीकडे चाप मारा. निम्म्यापेक्षा जास्त घेऊन वर खाली चाप मारा. ते 2 चाप असलेले बिंदू जोडा. एल ही एम बिंदूतून जाणारी स्पर्शिका आहे. वर पण तसंच लिहा. एल ही एम बिंदूतून जाणारी स्पर्शिका आहे. झालं? प्रेझेंट ही मी शाळेत दिलेली आहे, कालची परवाची. तुमची ऍबसेंटी लागली तर मला माहित नाही. बरेच जण अशी प्रेझेंटी लावतेत आणि लगेच जाते 2 मिनिटांनी. सातत्याने येणारे काही जणच आहेत क्वचित, बाकी आळमटळम करतात. चला तिसरं काय म्हणले बघा, 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा. काढलं. त्यावर कुठंही के बिंदू घ्या. ड्रॉ अ टँजंट टू अ सर्कल ऍट एनी पॉइंट ऑन इट विदाउट युझिंग सेंटर. कुठंतरी बिंदू घ्या पी
या पी बिंदूतून जाणारी मात्र केंद्रबिंदू न वापरता तुम्ही स्पर्शिका काढायची आहे. इथं 2 बिंदू घेतले मी. ए आणि बी बिंदू घेतले 2. ते बी ला जोडा, पी ला आणि एपी जोडा, पीबी जोडा. आता पीच्या तिथं मी कसं करतो बघा, पीच्या तिथं मला अशी स्पर्शिका काढायची. पीच्या तिथं स्पर्श होणारी स्पर्शिका काढायची. मग मी काय करतो, ए कोण होणारा जर केला तर इकडे येईल. बी जर होणारा केला तर इकडं चाप येईल. कुणीकडे करू शकता तुम्ही. मी आता बी वर करतो. बी वर टोक ठेवतो, हा चाप मारला. सेम अंतर बी वर टोक ठेवून इकडे चाप मारला. पुढं या 2 बिंदूतलं अंतर घेतलं कर्कटक मध्ये, इथं टोक ठेवलं नाही. हा चाप मगाशीचा चाप सुद्धा इथं छेदला पाहिजे. आता इथं टोक ठेवायचं, या 2 बिंदूतलं अंतर घेतलं, इथं टोक ठेवलं आणि हा चाप मारला आणि तो चाप आणि तो चाप जोडायचा. करा कृती. अजून एकदा करून दाखवू. अजून एकदा करून दाखवतो, तुम्हाला गोंधळला असताल तर. हा पी पॉइंट आहे. या पॉइंट मधून मला स्पर्शिका काढायची. मी ए आणि बी बिंदू घेतले. पी ए जोडला, पी बी जोडला. आता बीच्या तिथं कर्कटक मध्ये काहीतरी अंतर घेऊन बी वर टोक ठेवून हा चाप मारायचा. इथं पी वर टोक ठेवून हा चाप मारायचा. या 2 बिंदूंमधलं अंतर घ्यायचं कर्कटक मध्ये आता आणि इथं टोक ठेवून हा चाप मारायचा आणि रेषा ओढायची. याला नाव द्या एल. इथं आपण सेंटर वापरलाच नाही. चौथं काय म्हणलं बघा, 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा. काढलं. त्याची कॉर्ड पिक्यू 6.6 सेंटीमीटरची. 3.3 बघा, थांबा, लक्ष द्या. 3.3 जर त्रिज्या असेल तर 6.6 काय असेल, त्यांनी जीवा म्हणलंय. पण 6.6 म्हणल्यानंतर 3.3 त्रिज्येच्या दुप्पट आहे. मग त्रिज्येच्या दुप्पट कोण असतंय? व्यास. म्हणून या सेंटर मधनं जाणारी जीवा 6.6 ची काढा. नाव द्या त्याला पी क्यू. जरा साईडला लिहा नाव. आता काय करायचं, हे लेफ्ट ला भरपूर वाढवायचं, राईट ला भरपूर वाढवायचं. ओके, हा सेंटर ओ. आता पी वर टोक ठेवायचं, काहीतरी माप घ्यायचं कर्कटक मध्ये. हे 2 चाप मारले. क्यू वर टोक ठेवलं, तसेच चाप मारले. सेम. आता पुन्हा पी वर टोक ठेवून, पी म्हणतो या 2 चापांवर टोक ठेवून, पुन्हा या सुद्धा 2 चापावर टोक ठेवून त्यांच्यातलं अंतर निम्म्यापेक्षा जास्त घेऊन वर खाली चाप मारायचा आणि इथं हे चाप जोडले. तसंच हे सुद्धा चाप जोडा. हे लंब आहे, हे लंब आहे. एकाच रेषेवरचे दोन्ही लंब कसे असतात परस्परांना? समांतर असतात. मग ती कॉमेंट लिहायची आपल्याला. त्यांनी म्हटलंय तुमचं निरीक्षण लिहा. मी निरीक्षण सांगतो, तुम्ही आधी आकृती करा, पूर्ण रचना करा.
झाली रचना? एक मिनिट थांबतो अजून. पियुष देशमुख, आता जॉईन झालायस तू. पियुष देशमुख जॉईन झालायस तू, 10 मिनिटात जातोस तू. काल तसंच केलं, पुन्हा आलाच नाहीस. मी बघितलंय. प्रचिती भोपळे, 1.5-2 महिन्यानंतर आज दिसताय तुम्ही. बुद्रुक दररोज नाही आहेस. आज बघा तुम्हीच संख्या किती आहे. हा, आता त्याच्या खाली लिहा. नाही नाही नाही, नेटवर्क प्रॉब्लेम सांगू नको मला. नेटवर्क प्रॉब्लेम तास सव्वा तास नसतंय. तू आलास लगे गेलास, गेलास ते आलाच नाहीस पुन्हा. देशमुख, मी तुमच्या ड क मधल्या वर्गातल्या मुलांना वेगळं समजतोय, काळजी करू नका. तुम्ही माझा गैरसमज करू शकत नाहीत. माझा बरोबर झालेला आहे समज. तुम्ही येतात आणि जातात. बरेच जण आता सुद्धा बघ शार्दूल गेलाय, राखुंडे आलाय, जॉईन झालाय आणि लगे गेलाय. विचारा त्याला. अहो बार्शीत मला नेटवर्क आहे म्हटलं तुम्हाला असणारच की, असं काय काय फरक पडतो काय तास तास. मी स्क्रीनशॉट घेतलेत बघा प्रेझेंटेशन, मी शाळेत येणार, बाकी मला माहिती. हा, आकृतीत वर्तुळाची त्रिज्या बरोबर 3.3 सेंटीमीटर. इन द फिगर रेडियस ऑफ द सर्कल इक्वल टू 3.3 सेंटीमीटर. सेंटीमीटर. म्हणून जीवा PQ बरोबर 6.6 सेंटीमीटर. Chord PQ equal to 6.6 centimeter. It means it is a diameter. म्हणजेच PQ ही म्हणजेच PQ हा व्यास आहे. खाली लिहा. L व M या दोन स्पर्शिका काढल्या आहेत. Line L and M are the tangents drawn to the circle. We see that dash आपणास असे दिसते की dash those two tangents are parallel to each other. We see that two tangents are parallel to each other. ब्रॅकेट मध्ये L पॅरलल M. समांतरचं चिन्ह करा. L समांतर M. चला पुढचं काय म्हणले त्यांनी. एक वर्तुळ काढा 3.4 त्रिज्येचं आणि त्यांनी सांगितलेला 5.7 चा एक जीवा घ्या. 5.7 लांबीची. हे बघा 3.4 च एक सर्कल काढलं. ओ केंद्रबिंदू. बर, आता काय करायचं इकडे बघा, नीट बघा, लक्ष द्या. 5.7 अंतर घ्यायचं. कर्कटक मध्ये 5.7 अंतर घेऊन इथं टोचवायचं कुठेतरी. इथं नाव द्या M आणि 5.7 चा चाप मारायचा इथं कुठेतरी N. हा झाला MN. कळलं का. आता या M मधून जाणारी स्पर्शिका आपल्याला काढायची आणि N मधून सुद्धा जाणारी स्पर्शिका काढायची आहे. मग ती अजून काढायची आपल्याला. मग कसं काढायचं बघा. हे MN लांब इकडे वाढवा भरपूर, इकडं पण भरपूर लांब वाढवा, भरपूर लांब वाढवा.
पुन्हा कर्कटक मध्ये माप घ्या थोडस. एम वर टोक ठेवून हा आणि हा चाप मारा. एन वर टोक ठेवून हा आणि हा चाप मारा. आता या दोन बिंदूंवर टोक ठेवून या बिंदूवर काळा बिंदू मी काळा डॉट करतोय की नाही, त्याच्यावर कर्कटकचं टोक ठेवायचं आणि इथं आणि इथं असे चाप मारायचे. अशी स्पर्शिका काढली. पुन्हा इथं आणि इथं टोक ठेवून खाली चाप मारले. आता माझे चाप भेद छेदतेत. हा चला छेदले. हे कुठेतरी छेदतील दोन स्पर्शिका. अशा दोन स्पर्शिका काढा. एम आणि एन मधून जाणाऱ्या दोन स्पर्शिका काढायच्या आहेत. आणि त्यांचा छेदनबिंदू कोणीतरी पी माना. लिहा आकृतीत इन द फिगर PM and PN are the two tangents. PM व PN ह्या दोन छेदिका M व N बिंदूत काढल्या आहेत. PM and PN are the two tangents drawn to the circle. Drawn to the circle at point M and N. M व N बिंदूतून काढल्या आहेत. त्या P बिंदूत छेदतात. त्या P बिंदूत छेदतात. फुल स्टॉप. संपलं. Those tangents intersect at point P. 6वं काय म्हणलं बघा, 3.4 सेंटीमीटर त्रिज्याचं वर्तुळ काढा. हे काढलं. बर आता काय म्हणलं त्यांनी, पॉइंट क्यू असा घ्या की तो केंद्रबिंदू पासून 5.5 सेंटीमीटर अंतरावर असेल. मग बघा हा आहे ओ, हा ओ क्यू झाला. ओ क्यू झाला 5.5. ओ क्यू चा लंबदुभाजक काढा. तो असा कुठून तरी जाईल मधून. बरोबर आहे का? हा लंबदुभाजक जिथं छेदलाय तिथं नाव दिलं एम. MO मनी ऑर्डर एवढं अंतर घ्यायचं आणि इथं चाप मारायचे आणि ही स्पर्शिका काढायची. ती इकडे वाढवा, इकडे वाढवा. सावकाश करा, करा पटपट. तो 3.4 चं वर्तुळ काढा. 3.4 चं वर्तुळ काढा आणि करा.
झालं का? पुढची रचना आकृतीत दाखवा ना, नाव द्या काहीतरी. एल आणि एम आणि हे बिंदू छेदलेले हा बी आणि हा वरचा ए, स्पर्श केलेले बिंदू ए आणि बी. मग तिथे काय म्हणा, रेषा क्यू ए व रेषा क्यू बी ह्या दोन, रेषा क्यू ए व रेषा क्यू बी ह्या दोन स्पर्शिका आहेत. लाईन क्यू ए अँड क्यू बी आर द टू टँजंट्स टू द सर्कल. इकडे कुठेतरी 3.4 लिहिण्यासाठी एक रेडियस दाखवा, म्हणजे आपण 3.4 ची घेतली होती हे दिसावं म्हणून. सेम स्टाईल आहे आता पुढचं. हा लंबदुभाजक जसा आतमध्ये आला की नाही, हा लंबदुभाजक एमच्या तिथला हा लंबदुभाजक आत आला की नाही, तसंच आपण आता अजून एक गणित करणार आहोत शेवटचं या सराव संचामधलं. 4.1 च सर्कल काढा म्हटलंय त्यांनी. 4.1 च सर्कल काढलं, हे आहे 4.1 आणि ओ बिंदू पासून सेंटर पासून किती 7.3 म्हणजे दुपटीपेक्षा थोडस कमीच. 7.3 वर काय आहे, पी आहे. ओपीचा लंबदुभाजक काढला, तो असा असेल, लंब आणि दुभाजक. ठीक आहे, त्याला नाव द्या एम, पुन्हा आपलं नेहमीच काटकोनाचं चिन्ह करा. आता काय करा, एम ओ एवढं अंतर घ्या एम आणि ओ मधलं आणि चाप मारा. ए आणि बी मिळाले, पी ए आणि पी बी जोडा. या दोन स्पर्शिका काढल्या संप. त्यांनी काही स्पर्शिका खंडाची लांबी मोजा वगैरे असं काही म्हटलंय का? काहीच नाही. आता मी काय करतो, तुम्ही हे गणित करा, तोपर्यंत मी हा सेशन संपवतो. आता संपवतो आणि काय करतो, थांबा 1 मिनिट, व्हिडिओ मोडला येऊ दे मला. हा, आता हा धडा इथं संपतोय, त्यामुळे मी आता इथं सेशन संपवतो आणि त्याच्यानंतर लगेचच जॉईन होऊ, म्हणजे मग मी पुढचा धडा निर्देशक भूमिती शिकवतो लगेच. ओके, बाय.